दाव्यानुसार अमेरिकेमध्ये तब्बल 2700 ठिकाणी ही अशी आंदोलनं झाली आणि यातून सुमारे 70 लाख अमेरिकन रस्त्यावर उतरले होते। अद्याप अधिकृत माहिती हाती आलेली नाहीये। यानंतर वळणार आहोत पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पुढची ती चीन आणि पाकिस्तान यांच्यातल्या विशेष संबंधांबद्दलची। चीन पाकिस्तानला कायम पाठीशी घालत असतो। अगदी कितीही दहशतवादी पाकिस्तानने पोचले तरी सुद्धा चीनचं पाकिस्तानवरचं प्रेम काही कमी होत नाही आणि याचं मुख्य कारण आहे चीनचे पाकिस्तान बरोबर असलेले व्यापारी संबंध। चीनने पाकिस्तानमध्ये अनेक प्रकल्पांमध्ये गुंतवणूकही केलेली आहे आणि या व्यापारी संबंधांमध्ये एक महत्त्वाचा भाग आहे ते म्हणजे चीन पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात चक्क गाढवं निर्यात करतो। आता सुद्धा 2024च्या एका करारानुसार चीन पाकिस्तानकडून तब्बल 2 लाख गाढवं आयात करणार आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात चीनला पाकिस्तानी गाढवांची गरज काय आहे, काय करतो चीन एवढ्या सगळ्या गाढवांचं, पाहूया एक रिपोर्ट। चीनी ड्रॅगनचं पाकिस्तानी गाढवांवर प्रेम। पाकिस्तानी गाढवं चालली चीनला। तब्बल 2 लाख गाढवांची चीनला आयात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चीन पाकिस्तानकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात गाढवं का विकत घेतोय। इतकंच नाही तर आगामी काळात चीन पाकिस्तानकडून गाढवांची आयात आणखी वाढवण्याची योजना करत असल्याचे संकेतही मिळतात। पण का पाकिस्तान चीनला 2 लाख गाढवं विकणार आहे? दोन्ही देशांमध्ये तसा करारही झालाय। पाकिस्तानात सध्या अंदाजे 52 लाख गाढवं आहेत। गाढवांच्या संख्येबाबत पाकिस्तान 3ऱ्या स्थानी आहे। त्यामुळे चीन पाकिस्तानमधून गाढवं निर्यात करतो। कराची जवळ पाकिस्तान नवा कत्तलखाना उघडणार आहे। ग्वादरमध्ये नवीन कत्तलखाने बांधले जात आहेत। निर्यातीची क्षमता वाढवणं, वाढत्या चीनी मागणीला पुरवठा करणं हे त्यामागचे उद्देश आहेत। इतक्या मोठ्या प्रमाणात चीनला गाढवं हवी आहेत कारण चीनमध्ये AGIO नावाचं औषध तयार केलं जातं। त्यात गाढवांच्या कातडीपासून मिळणाऱ्या जिलेटिनचा उपयोग केला जातो। या औषधाची मागणी चीनसह इतर देशांमध्येही जास्त आहे। AGIO तयार करताना गाढवाच्या कातडीपासून मिळणाऱ्या जिलेटिनमध्ये औषधी वनस्पती आणि इतर घटक मिसळले जातात। या औषधाचा वापर रक्ताभिसरण सुधारणं, रक्तस्राव थांबवणं, त्वचेचा तजेलदारपणा वाढवणं, शांत झोप येणं यासाठी होतो। AGIO औषधासाठी दरवर्षी अंदाजे 60 लाख गाढवांच्या कातडीची आवश्यकता असते। याशिवाय गाढवांचं मांसही चीनमध्ये लोकप्रिय आहे। हेबेई प्रांतात गाढवाच्या मांसापासून तयार केलेला पदार्थ खूप प्रसिद्ध आहे। बाओडिंग आणि हेजियान शहरात गाढवाचं मांस बर्गरमधून खाल्लं जातं। चायनीज ट्रेडिशनल मेडिसिन सिस्टम मध्ये AGIO हे औषध अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। रक्ताभिसरणाशी संबंधित त्याचबरोबर त्वचा आणि हाडांशी संबंधित वेगवेगळ्या व्याधींमध्ये हे औषध अत्यंत महत्त्वाचं आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं। गाढवाच्या कातडीमध्ये असलेल्या जिलॅटिन पासून हे औषध त्या ठिकाणी बनवलं जातं आणि मुळातच चायनीज ट्रेडिशनल मेडिसिन सिस्टमवर तिथल्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर विश्वास असल्यामुळे या गाढवांची मोठ्या प्रमाणावर चायनामध्ये डिमांड वाढतच चाललेली आहे। एका बाजूला चायना पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र असो किंवा वेगवेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी आणि वेगवेगळ्या वस्तू वेळोवेळी निर्यात करत असतो आणि एवढंच नाही तर अरबो डॉलरचं कर्ज सुद्धा चायनानं पाकिस्तानला त्या ठिकाणी दिलेलं आहे। AGIOच्या मोठ्या मागणीमुळे चीनला पाकिस्तानकडून गाढवं खरेदी करणं गरजेचं आहे। चीनमध्ये गाढवांचा जन्मदर कमी असल्यानं स्थानिक पुरवठा टिकवणं कठीण झालंय। तर पाकिस्तानात गाढवांची संख्या जास्त असल्यानं दोन्ही देशांमधील व्यापाराच्या प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे गाढव आहे। तर पाकिस्तानला गाढवांच्या व्यापारातून चीनकडून मोठं परकीय चलन मिळतं। यासोबतच चीन पाकिस्तानला आर्थिक सहाय्यही पुरवतंय। 2022 मध्ये चीननं पाकिस्तानला 26.6 अब्ज डॉलर्सचं कर्ज दिलं अशी माहिती समोर आली होती। थोडक्यात पाकिस्तानच्या बुडत्या अर्थव्यवस्थेला गाढवांचा आधार आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। एका बाजूला ॲनिमल राईट्सचा विचार होत नाहीये तर दुसऱ्या बाजूला तिथे असणारी गरीब जनता जी गाढवावर डिपेंडंट आहे, ट्रान्सपोर्टेशनसाठी त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी, त्यांच्यासाठी सुद्धा गाढवांची किंमत आता पाकिस्तानच्या बाजारामध्ये अत्यंत महाग झालेली आहे। काही वर्षांपूर्वी 30,000ला एक गाढव तिथे पाकिस्तानमध्ये मिळत होतं, त्याची किंमत आता तब्बल 2 लाख झालेली आहे। म्हणजे त्याचा फटका तिथे असणाऱ्या कामकरी जनतेवर पडलेला आहे कारण त्या गाढवांचा वापर पाकिस्तान चीनच्या दिमतीसाठी करतोय। त्यामुळे जरी पाकिस्तानात गाढवं मुबलक असली तरी त्यांच्या किमतीही वाढल्या आहेत आणि चीनसाठी पाकिस्तान गाढवांची अधिक पैदासही करतोय।
त्यामुळे सध्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा भार पाकिस्तानातली गाढवच उचलतायत आणि अर्थव्यवस्थेला तितकाच मोठा आधारही देत आहेत. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.